सकाळी 6 वाजले. निवांत उठलो आज. पोर्टेबल गॅस 8 वाजले. फ्रेश मूड मध्ये निघालोय आता. इथे रात्री आपण मुक्कामाला होतो. हे आहे महादेव मंदिर. तिकडे मंदिर आहे, तिकडे हनुमानाचं मंदिर आहे आणि या प्रकारचा इकडे हॉल आहे. छान आहे आश्रम, व्यवस्थित होता. तर या पुढच्या प्रवासात सुरुवात इथून कपिल मुनी आश्रम आहे 5 किलोमीटर. त्यानंतर पुढे काय यार पुढचं नाही माहिती. चूल पाणी झाडे लागेल बहुतेक आज किंवा उद्या घरमध्ये यार. लई तर गोल फिरवलं. आता मी जो रेल्वेचा ब्रिज रोड आहे तर थोडा पलीकडून आहे ना बोगद्यातनं खालून आलो. गोल चक्कर मारून असा फिरून परत इथंच आलो. तुम्ही यार सांगायचं ना, रोडावरून सरळ चालत गेलो नर्मदे यार. 8:30 वाजले जवळपास. निवांत चालता चालता फोनवर गप्पा मारता मारता आलो आज. 2 किलोमीटर झालंय. आता फोन स्विच ऑफ. बघू 5-6 किलोमीटर आलोय. प्राचीन तीर्थ, प्राचीन रवी तीर्थ, बालाजी हनुमान मंदिर, सांजरोली. अरे अभी आजही तुम्ही भेटली. डेंजर आहे भाई, आपल्यापेक्षा डेंजर चालते आज. गाडीत बसून का आहे पण आपल्या पुढंच असते. कधी कुठे मी पुढे गेलो का तेव्हा भेटते मला. नर्मदे चांगलं यार. म्हणजे रेल्वे फाटकच्या भानगडीतच पडलेली नाही. म्हणजे इकडून डायरेक्ट जाऊ शकता. सिंगल लाईन रेल्वे गेलेली तरी सुद्धा प्रत्येक ठिकाणी असे बोगदे बनवून टाकले. तर ते गाड्या थांबवा, तिथे एक माणूस ठेवा, मग ते फाटक उघडल बंद होईल. आता वगैरे इकडं एकाच याच्यात 3 रस्ते एकाच बोगद्याला. इकडे जा, इकडे जा, इकडे जा. उगाच गुजरातला डेव्हलप नाही म्हणतात. सिंगल लेन पटरीसाठी एवढी व्यवस्था. 5-6 किलोमीटर आलोय. प्राचीन तीर्थ, प्राचीन रवी तीर्थ, बालाजी हनुमान मंदिर, सांजरोली. अरे अभी आजही तुम्ही भेटली. डेंजर आहे भाई, आपल्यापेक्षा डेंजर चालते आज. गाडीत बसून का आहे पण आपल्या पुढंच असते. कधी कुठे मी पुढे गेलो का तेव्हा भेटते मला. नर्मदे पहिला स्टॉप 7-8 किलोमीटरवर आश्रम लागला होता आपल्याला. तिथे चहा आणि जेमाने जेनियस. बसलो यांच्याशी गप्पा मारून पुढची माहिती गोळा केली. यांच्याशी पण गप्पा मारल्या. नर्मदे हर बाबाजी यांनी भरपूर रस्त्याची माहिती वगैरे सांगितली. त्या हिशोबाने चाललोय. चहा नाश्ता राहण्याची जी सुविधा दिलेली. 11 वाजता गरुडेश्वर दत्त मंदिर इथे पोहोचलो. इथून व्ह्यू बघा. शॉर्टकट नाही घेतला. पुढं जाऊन दाखवतो.
यार 4 किलोमीटरचा शॉर्टकट होता पण म्हटलं नाही नाही गरुड स्टॉप असं नावावरूनच वाटत होतं त्या ठिकाणी जाऊ. चला साइकिलवर परिक्रमा करणारे आहेत. बाबा जी कहाँ से उठाए आपने परिक्रमा? MP से. कितने दिन हुए? 23 दिन. घर से भी साइकिल चला के आए? अभी कितना बाकी है आपका? यहाँ से अमरकंटक कितना है वो तो मालूम नहीं. अमरकंटक तक जाना है. अमरकंटक जाना फिर अमरकंटक से वापस आना फिर हाँ वहाँ आकर परिक्रमा होगी अपनी स्कूल. हाँ हाँ वहाँ तो हम कारेश्वर जाएंगे जल चढ़ा. हाँ हाँ. तर हे बाबाजी वय बघा बाबाजीचं. कुंड में आश्रम है महाराज की. सूर्यकुंड में. कुंड पे आश्रम है. हाँ हाँ वहाँ आप भी पधारिएगा. जरूर आएंगे. नर्मदे हर. इथे वासुदेवानंद सरस्वती यांचं समाधी मंदिर आहे. आणि इथून हे मैयाचं दर्शन. छोटी अंबाजी गेलो असतो तर शॉर्टकट पडला असता. आपण शॉर्टकट नाही घेता डायरेक्ट आलो. चला आता मैयाचं म्हणजे एवढा 8 दिवस दर्शन नाही होणार. आजच काय ते दर्शन करून घ्या तुम्ही पण. दत्त मंदिर आहे इथं गरुडेश्वरला. समाधी मंदिर पण आहे. कोटेश्वर महादेव पण आहे. असे सगळे मंदिर आहे इथं. आपण निघूया पुढच्या प्रवासाला. दुपारचं जेवणाचं काही मन नाही आहे. आता जिथे आहे तिथून स्टॅच्यू ऑफ युनिटी 10.5 किलोमीटर या साईडला. तिथून दिसत होता आपल्याला पुतळा. स्टॅच्यू ऑफ युनिटी या बाजूला कुठेतरी. आपल्याला इकडं जायचं आहे खदागडा विलेज. खदगडा इथे बोर्ड आहे नर्मदा परिक्रमा मार्ग. 12 वाजले. खदागडा आहे 6 किलोमीटर. बघू कुठून जाऊ. 11:30 वाजले. नर्मदे काला गावात पोचलोय. गरम पाणी तनखाला गाव. इथून आपल्याला या बाजूला जायचं आहे. दुपारी जेवण नाही केलेलं आहे. नॉनस्टॉप चालत आलो. भरपूर उशीर झाला. म्हटलं त्याला एक ब्लॅक कॉफी मारू गरम पाण्यात मस्त. आम्हा नाकी दो. बस 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 नाही ना. मज्जा लाईफ बाबा. खालून चाललो होतो मी पण त्या रस्ता बनवणाऱ्यांनी सांगितलं का जा वरून काय प्रॉब्लेम नाही. अरे प्रॉब्लेम तुम्हाला नाही, प्रॉब्लेम मला होणार आहे. हे डांबराचे खड्याची टाकली. हे बघा आता एक काढत बसायला
15-20 मिनिटं खेळत बसावं लागेल. कापूस कापूस. कोणत्या तरी वेगळ्याच रस्त्यात चालू राहिलो, मला एकही परिक्रमाची भेटलं नाही. तर एक ठिकाणी थांबून मी तनखाल म्हणून जे गाव लागलं होतं तिथं कॉफी पिलो. तिथं विचारलं, म्हटलं सकाळपासून किती परिक्रमाशी गेली? ते म्हणे 4. म्हणजे मी एकटाच नाही चुकत, अजून 4 जण चुकलेले आपल्याबरोबर. ठीक आहे, पण त्या PDF नुसार आहे ना काहीतरी हरिपुरा म्हणून आहे आश्रम, आणि हरिपुरा इथून दाखवतोय 3 किलोमीटर. म्हणजे आपण परत मार्गाला लागून जाऊ. बोर्ड आहे असं नाही आहे का बोर्ड नाही आहे किंवा काही नाही आहे ना, आपण आपल्या डोक्यात. मला रस्त्याने बोर्ड पण लागले पण माणसं नाही लागले, परिक्रमावासी नाही भेटली. आता स्टॉपवर पोचल्यावर मी मॅपवर चेक करेल का आपण बरोबर आलो का लांबून आलो, शॉर्टकटने आलो. आता चालताना इच्छा नाही चेक करायची, आणि सकाळपासून बेकार ओढले. पहिल्यांदा मी आज 4 वाजेच्या आत 25 किलोमीटरपेक्षा जास्त चाललो नर्मदे यार. 2-3 परिक्रमावासी दिसले, छोटीशी वॉटर क्रॉसिंग करून आलो. पाय ओले झाले, सरक सरक सरक. पण आता मार्ग बरोबर. नर्मदे यार. बाई लय बोरं पडलेले ते. 2-4 उचलले, एक दगड मारून पाडतोय. आपला व्हिडिओ काढायला कोण नाही, कारण आपण रस्ता चुकलेला आहे. या साईडला जायचं आहे आपल्याला, पण मग 2-4 बोरं खाऊन घेऊ. काठी पण आहे आपल्याकडं, आहे अजून पुढं बी छोटे झाडात तोडू बोरं खाऊ. घरामध्ये अभी मैं देख रही इसको बनते बनते तुम कितना समय लगा, कितनी साइन करना पड़ा, कितना ये करना जब जाके सरकार ने दिया. क्या होता है कि मैं चाय पियोगी? आश्रम तो हाँ बाबा चाय पी लेंगे बस. वो क्या है, आश्रम तो हर आदमी खोल ले, हाँ करने वाला नहीं मिलता है. करने वाले में थक जाता है महाराज. हाँ भैया था. अभी वहाँ हमने देखा ये छोरा अकेले दौड़ रहा थी. मैं 12 साल से अकेला हुआ दौड़ रहा हूँ. 12 साल के लिए इधर हूँ. हाँ ओके 12 साल से मैं सेवा कर वही खेला. सीनन की लाज रखो संग सत भारी. सीनन की लाज रखो संग सत भारी. कामना को पूरा करो जग बलिहारी. बोल भैया अमरकंठ वाली तुम बोली भारी. नहीं हमारा कुटुंब कबीला नहीं माधुरता. हम तो आए सर तुम्हारी सर बड़े की लाज भैया अमरकंठ वाली तुम बोली भारी. निर्धनियों को धन देती है अज्ञानी को ज्ञान. अज्ञानी का मान बनाती मोती नाम निशान भैया अमरकंठ वाली तुम बोली भारी. लाखों पापी तुमने तारे लगे न पर की देर. अब तो भैया मेरी कहाँ लगाई शेर भैया अमरकंठ वाली तुम बोली भारी. झारखंड रंगान तुम्हारा दूधारा के पास. करके राज भैया अमरकंठ वाली तुम बोली भारी. इसमें डालो मत आराम. नमो. इसमें डाल दो दोनों का.